काल नीट परीक्षेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये वैभवी देशमुख यांनी चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहे। त्यानंतर राज्यभरातून त्यांचा सत्कार होतोय, त्यांना अनेक शुभेच्छांचे फोन देखील येतात। आज जालन्यात देखील देशमुख परिवारांच्या वतीने वैभवीचा सत्कार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख दोघे। ते खरं तर सगळी परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे। मागील 6 महिन्यापासून काय परिस्थिती आणि त्या परिस्थितीत देखील 12वीची परीक्षा असेल किंवा आता नीटच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे। चांगल्या मार्काने तुम्ही उत्तीर्ण झाला, राज्यभरातून शुभेच्छा येतात, काय सांग? खरं तर मी प्रथमतः ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून आभार मानते। कारण की माझ्या वडिलांनंतर म्हणजे वडिलांचं कर्तृत्व जसं चाचांनी पूर्ण केलं तसं अनेक लोक आहेत, त्यांनी मला वडिलांचा जसा एका लेकीच्या पाठीवर हात असतो तसा महाराष्ट्रातील पूर्ण लोकांनी मला धीरेचा हात दिला। जसं 12वीच्या मार्क्सचा असेल किंवा नीटचा असेल, कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आहे। आणि जसं वडिलांचा आशीर्वादाचे आणि कौतुकाचे हात माझ्या पाठीवर आहेत, तसंच पुढे देखील माझ्या कौतुकात किंवा माझ्या यशामध्ये तुम्ही सतत माझ्या सोबत असाल। जसं आतापर्यंत म्हणजे न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हा सर्वांना तुमची खरंच खूप गरज आहे। आमचे वडील गेल्यानंतर तुम्हीच एक आहात, त्यांच्यामुळे हा न्यायाचा लढा इथपर्यंत उभारलाय। आणि जी शक्ती आहे, खरं तर हे मला असं वाटतं की हे यश माझं नाहीये, माझ्या वडिलांनीच हे अप्रत्यक्ष दिलेलं माझ्या अंगीचं जे बळ आहे त्याच्यानीच ज्या घटना घडतायत त्या होत आहेत। पण जी वेळ आमच्यावर आली ती इतर कोणावर येऊ नये एवढीच अपेक्षा। ते दुसरा खरं तर प्रश्न आहे की आज संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने जवळपास पूर्ण होतात, एक आरोपी सापडत नाही। या गोष्टीची कुठेतरी खंत वाटते की जर आरोपी एक फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेतलं पाहिजे। आणि त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल किंवा आंदोलन असतील किंवा इतर कोणताही पर्याय असेल ते पाऊल आम्ही लवकरात लवकर उचलू। धनंजय देशमुख देखील आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 6 महिने पूर्ण होत आहेत। एक आरोपी सापडत नाही प्रशासनाला, गावकऱ्यांचा रस्ता रोको होता तो देखील रद्द करण्यात आला, काय पुढची दिशा काय असणार? हा रस्ता रोको गावकऱ्यांना किंवा कुटुंबांनी रद्द केला नाही तर हे देखील एक संस्काराचंच एक प्रतीक आहे की उद्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि पेरणीचे दिवस आहेत। पाऊस पडलेला आहे, पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे, म्हणून हा जो उद्याचा रस्ता रोको आहे तो त्याची प्रमुख मागणी होती की कृष्णा आंधळेला अटक करा जिथं असेल तिथं। परंतु पेरणी आणि शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं उद्याचा रस्ता रोको हा पोस्टपोन झालेला आहे। नक्कीच लवकर 2 दिवसामध्ये गावकरी बसतील आणि परत चर्चा करून पुढची तारीख ठरवतील। परंतु जे आंदोलन आहे, जे उपोषण आहे आणि जे न्यायाच्या भूमिकेत आम्हाला झगडावं लागतंय ते आम्ही शेवटपर्यंत करणार आहोत। आणि ज्या मागण्या आहेत न्यायाच्या, त्या न्यायाच्या मागण्या मान्य केल्याशिवाय किंवा न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। 6 महिने होऊन देखील एक आरोपी सापडत नाही, कोणाचं अपयश म्हणावं लागेल? खरं तर हे जे केज पोलीस आणि धारूर पोलीस स्टेशन होतं त्यांच्या सोबत हा राहणारा आरोपी होता। याच्या अगोदर देखील त्याच्यावर गंभीर गुन्हे असताना देखील तो धारूर पोलीस आणि केज पोलिसांच्या संपर्कात आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात तो जास्त राहत होता। त्यावेळी जर लक्ष दिलं असतं पोलिसांनी की हा आरोपी आहे आणि आपण त्याला सोबत कसं घेऊन फिरावं, तर याने दुसरा गुन्हाही केला नसता पुढचा आणि त्याला त्यावेळेस शिक्षा झाली असती तर त्या शिक्षेत तो जेलमध्ये असता आणि पुढचं जी काही हानी झालेली आहे आमच्या कुटुंबाची ती झाली नसती। सगळी चूक ही केज पोलीस स्टेशनचे सगळे नाही परंतु जे लोक ह्यांना सोबत घेऊन फिरायचे किंवा 29/11च्या व्हिडिओमध्ये जे काही लोक आहेत ते कारणीभूत आहेत आणि त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही अमरावतीत एक उल्लेख केला की काही समर्थक जे आहेत त्यांचे ते स्टेटस ठेवून म्हणजे तशा प्रकारच्या धमक्या देतात, नेमकी काय होतंय? आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळं आम्ही थोडं कुटुंबाकडे लक्ष देतोय। वैभवीचं शिक्षण आहे, वैभवीचे निकाल लागतायत नीटचे 12वीचे, तसंच जे मुलं आहेत, पुतण्या आहे, माझा मुलगा आहे, त्यांच्या शिक्षणाची देखील जिम्मेदारी आहे। सदाभाऊ खोत यांनी पुतण्याची आणि मुलाची जिम्मेदारी घेतलेली आहे। केंद्रीय सैनिकी शाळा आहे ती, त्यात आम्ही थोडंफार असल्यामुळं त्यांना वाटलं कुठेतरी आपल्याला मुभा मिळते अजून गुन्हेगारी करायला, तर त्या संदर्भात त्यांनी मग परत काही आरोपीचे स्टेटस ठेवणे किंवा हा आरोपी सुटणार आहे, तर तसं काही होणार नाही, कुठला आरोपी सुटणार नाही। शिक्षा त्यांना भेटणार आहे, शिक्षेशिवाय कुठलाच आरोपी सुटणार नाही हे आम्हाला खात्री आहे आणि आम्ही त्याला शिक्षा दिल्याशिवाय देशमुख कुटुंबीय, सर्व जाती धर्मातील लोक आणि विशेष करून गाव हे सोडणार नाहीत, एवढं मी खात्रीलायक सांगतो। आणि त्याही आरोपींना ज्यांचं समर्थन करतात त्याही लोकांना
नक्कीच काहीतरी शिक्षा झाल्याशिवाय हे शासन किंवा प्रशासन शांत बसणार नाही. नक्कीच खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास 6 महिने पूर्ण होत आहेत. आरोपी जो मुख्य आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही प्रशासनाला सापडत नाही. उद्या मस्सा जो ग्रामस्थांनी जो रास्ता रोको आंदोलन ठेवलेलं होतं ते उद्या शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी ते स्थगित केलेलं आहे. मात्र 2 दिवसांमध्ये आंदोलनाची दिशा जी आहे ती स्पष्ट करण्यात येईल असा इशारा जो आहे तो धनेश देशमुख यांनी दिलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.